सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। भ्रूणास 20 आठवडे उलटून गेल्यानंतरही एका महिलेला गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे। या महिलेच्या पोटातील भ्रूण हे व्यंग असल्याने तिने गर्भपाताची मागणी केली होती, मात्र मुंबईतील केम हॉस्पिटलने तिचा गर्भपात करण्यास नकार दिला होता। नियमानुसार 20 आठवडे उलटून गेल्यानंतर गर्भपात करता येत नसल्याचं तिला सांगण्यात आलं होतं। यामुळे तिने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली होती। याखेरीज केम हॉस्पिटलला याबाबत समिती नेमून अहवालही सादर करण्यास सांगितला होता। या समितीने तिची तपासणी करून तिच्या पोटातील भ्रूण हे खरंच व्यंग आहे का याची तपासणी करत अहवाल सादर केला होता। या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाने तिला गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे। तिच्या पोटातील भ्रूणाला आतड्यांची समस्या होती, याचबरोबर त्याच्या मेंदूचाही विकास होत नव्हता। याखेरीज हे भ्रूण जन्माला आल्या मृत्यू पावण्याची शक्यता होती। याचमुळे तिने गर्भपात करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाला केली होती। भाजपनं पंजाबपासून दूर ठेवल्यामुळेच आपण नाराज होऊन राजीनामा दिला असल्याचा खुलासा आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे। ज्यावेळी पक्षाची वाईट अवस्था होते अशा वेळी आपण निवडणूक यांनी केलेला आहे। त्यामुळे नरेंद्र मोदीवर आणि पक्षावर सिद्धू किती नाराज आहेत हे सुद्धा दाखवून देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पंजाब हे आपलं सर्वस्व आहे आणि पंजाब हेच मूळ आहे, माती आहे आणि पंजाबच्या मातीला आपण सोडणार नसल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। पंजाबच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करायचं नाही असा स्पष्ट इशारा आणि स्पष्ट संकेत देण्यात आले होते भाजपकडून। मात्र आपलं अशी कोणती चूक झाली की पंजाबमध्ये आपण येऊ शकत नाही किंवा पंजाबमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये आपण माध्यम म्हणून पळू शकत नाही असा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच नाराज होऊन आपण राजीनामा देण्यात आल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मात्र कोणत्या पक्षामध्ये जाणार या संदर्भाचा खुलासा नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेला नाहीये। वायुसेनेच्या AN-32 या बेपत्ता विमानाचा शोध अद्यापही म्हणजे सलग चौथ्या दिवशी सुरूच आहे। दरम्यान बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी सॅटेलाइट इमेजेसची मदत घेण्यात येत आहे। तसंच नौदलाची 17 जहाजं आणि 19 विमानंही शोध मोहिमेत सामील झाली आहेत। याशिवाय 18 नेव्हल आणि कोस्ट गार्डच्या युद्धनौका, एक पाणबुडी आणि 8 विमानांच्या आधारे शोध सुरू आहे। मात्र विमानाचा अजून कोणताही शोध लागलेला नाही। पोर्ट ब्लेअरकडे निघालेलं हे विमान 22 जुलैला नाहीसं झालं। यात 29 प्रवासी प्रवास करत होते। हिट अँड रन प्रकरणानंतर काळवीट शिकार प्रकरणातही सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे। जोधपूर हायकोर्टानं सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी निर्दोष ठरवलंय। हम साथ साथ है या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान 12 ऑक्टोबर 1998च्या रात्री जोधपूरच्या कनकनी गावात काळवीटची शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप होता। सत्र न्यायालयानं सलमानला या प्रकरणी 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा केली होती। त्या विरोधात सलमाननं उच्च न्यायालयात अपील केलं होतं। त्यावर आज जोधपूर उच्च न्यायालयानं हा निकाल दिलाय। सलमान खानसह सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे यांच्यावर काळवीट शिकार प्रकरणी आरोप दाखल करण्यात आले होते, परंतु या प्रकरणातही हे सर्वजण निर्दोष सुटलेले आहेत। विधान परिषदेचं पहिल्या आठवड्याचं कामकाज सुरळीत झालं, मात्र दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेचं कामकाज मात्र काहीसं वादळी ठरलं। आजच्या पहिल्या दिवशी भ्रष्टाचारी मंत्र्यांवरील चर्चा पूर्णपणे संपली, मात्र या चर्चेमध्ये प्रत्येक आरोप असलेल्या मंत्र्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र या बाबतीत विरोधकांचं समाधान मात्र अजिबात झालं नाही। खडसे यांनी ज्याप्रमाणे राजीनामा दिला त्याचप्रमाणे भ्रष्टाचारांचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी विरोधकांनी केली आणि त्याचबरोबर त्यांच्यावर असलेल्या आरोपांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली। अर्थात ही मागणी सरकारनं फेटाळून लावली आणि त्यामुळे विरोधकांनी विधान परिषदेमध्ये घोषणाबाजी केली आणि त्यामुळे दुपारनंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। आयसिसच्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून परभणी शहरातील नासिर बिन चाऊस या तरुणाला काही दिवसापूर्वीच ATSनं अटक केली होती। त्यानंतर त्याचा साथीदार असल्याच्या कारणावरून परभणी शहरातील दुसरा एक शाहिद खान मुनवर खान या 22 वर्षीय तरुणाला 1 किलो स्फोटकासह ATSनं परवा मध्यरात्री अटक केली। या कारणामुळे एकूणच परभणी शहर पुन्हा एकदा चर्चेला आलं आहे आणि यावरूनच सगळी काही तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याचंही आता उघड होऊ लागले। त्याबरोबरच परभणी शहरातील जी सुरक्षा व्यवस्था आहे ही सुरक्षा व्यवस्था एकूणच ऐरणीवर आल्याचं दिसून येते, कारण गेल्या दीड वर्षापूर्वी पोलिसांनी काही चौकामध्ये जवळपास 40 CCTV कॅमेरे बसवले होते। यापैकी जवळपास 50% कॅमेरे हे बंद असल्याचं आता उघडकीस आले। त्यामुळं परभणी शहरातील आयसिस कनेक्शन आणि परभणी शहराची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असंच म्हणावं लागेल।
नाशिक शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने आता आतंकवादाविरोधात एल्गार पुकारला जातोय। नाशिक शहरातील विविध मशिदींमधून नमाजच्या आधी आणि नमाजच्या नंतर विद्यार्थ्यांना त्याचबरोबर तरुणांना प्रबोधन केले जात आहे। कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, वेगळं पाऊल टाकू नका, आमिषाला बळी न पडता इस्लाम धर्म जो आहे त्याची शिकवण ही रुजवा आणि आतंकवाद्यांना साथ देऊ नका, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रबोधन त्यांचं केलं जातं आहे, मार्गदर्शन केलं जातं आहे। एवढंच नाही तर नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे, ज्या होर्डिंगच्या माध्यमातून आतंकवाद्यांचा, दहशतवादींचा हा धिक्कार केला जातोय, निषेध केला जातोय। एकीकडे मराठवाड्यामध्ये दहशतवादाची पाळंमुळं ही स्पष्ट होत असताना नाशिकमधल्या मुस्लिम समाजाकडनं अशा स्वरूपाचं पाऊल उचलणं हे निश्चितच कौतुकास्पद आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोपर्डीमध्ये येऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली। घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनांना रोखण्यासाठी शरीयतसारखा कायदा भारतात आणून असे क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपींचे हातपाय तोडले पाहिजे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय। मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत अनेक आश्वासनं दिलीत। याचा देखील आपण पाठपुरावा करणार असून या पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं देखील राज ठाकरे यांनी सांगितलंय। एवढंच नाही तर ॲट्रॉसिटी कायद्याला एक पर्यायी व्यवस्था केली पाहिजे आणि या कायद्याचा जर गैरवापर होत असेल तर हा कायदाच रद्द केला पाहिजे असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक असलेल्या 2 आरोपींना आज अहमदनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आले। या दोनही आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली असून त्यांना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। दरम्यान या आरोपींना न्यायालयातून बाहेर आणत असताना न्यायालयाच्याच आवारात असलेल्या संतप्त महिलांनी या आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत या महिलांना रोखलं, मात्र तरी देखील या आरोपींवर चप्पल फेकून महिलांनी आपला रोष व्यक्त केला। अशा क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपींना आमच्या ताब्यात द्या, त्यांना पोलीस संरक्षण का देता असा देखील सवाल त्यांनी पोलिसांना विचारलाय। या आधी देखील या आरोपींना न्यायालयात हजर केलं तेव्हा विविध संघटनांनी या आरोपींवर अंडे फेकून रोष व्यक्त केला होता आणि आज पुन्हा एकदा या महिलांनी चप्पल फेकून अशा क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपींचा निषेध व्यक्त केलाय। आक्रमक आंदोलनासाठी शिवसेना आणि शिवसैनिक प्रसिद्ध आहेत, मात्र पुणे महापालिकेत शिवसेनेनं गांधीगिरी आंदोलन केलं। या आंदोलनाचा भाग म्हणून महापौरांना तब्बल 1200 गुलाबाची फुलं देण्यात आली। पुणे महापालिकेनं 10 तासात विक्रमी 1200 खड्डे बुजवल्याचं महापालिकेनं प्रसिद्ध केलं आहे, मात्र महापालिकेचा हा दावा शिवसेनेला मान्य नाही। महापालिकेचं हे म्हणणं खोटं असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी महापौरांना ही गुलाबाची फुलं देण्यात आली। पुण्यात आजही रस्त्यांवरती 12,000 खड्डे आहेत आणि ते आधी महापालिकेनं बुजवावं अशी मागणी शिवसेनेने यावेळी केली। तसंच निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची ही मागणी शिवसेनेनं यावेळी केली आहे। रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गासह जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची पार दुरावस्था झाली आहे। या रस्त्यांवरून वाहन चालवणं मुश्किल होऊन बसलं आहे आणि त्याचा प्रचंड त्रास इथल्या प्रवाशांना होतोय। प्रवाशांना मणक्यांचे आजार जळायला सुरुवात झाली आहे। या विरोधात आता राज्यात सत्तेत असलेली शिवसेनाच आक्रमक झाली आहे। शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज अलिबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत त्यांना जाब विचारला। येत्या 8 दिवसात जर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याबरोबरच अधिकाऱ्यांच्या तोंडाला डांबर फासण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे। महाराष्ट्रात यंदा मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा चांगला पाऊस झालेला आहे। आजच्या तारखेपर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याचा कुलाबा वेधशाळेने म्हटलं आहे। पुढच्या 4 दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा 30% जास्त पावसाची नोंद झालेली आहे। धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस झालेला आहे। धुळेमध्ये सरासरीपेक्षा 21 तर नंदुरबारमध्ये 22 मिलीमीटर पाऊस कमी झालेला आहे। या व्यतिरिक्त मात्र नगर, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे, जळगाव, कोल्हापुरात सरासरी पावसाची पातळी गाठलेली आहे। गेल्या 2-3 वर्षापासून मराठवाड्यात पाऊस कमी होता, त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष आणि दुष्काळ या भागामध्ये अधिक होतं। यंदा मात्र मराठवाड्यामध्ये बहुतेक भागात सरासरी पाऊस गाठलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून पाऊस कमी झालेला आहे। विशेषतः कोकण आणि मुंबईत पाऊस कमी झालेला आहे, पण पुढच्या 4 दिवसांमध्ये मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील धानोरा महासिद्ध
इथे एक लघु प्रकल्प आहे. या लघु प्रकल्पावरून धानोरा आणि सुजल या 2 गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच परिसरातील जवळपास 250 एकर शेती या ठिकाणी या प्रकल्पामुळे सिंचनाखाली आलेली आहे. परंतु सदर धरणावरील जे गेट आहे हे नादुरुस्त असल्यामुळे या गेटमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत होता. या गेटचं काम गेल्या मे महिन्यामध्ये संबंधित विभागाने या ठिकाणी केलेलं आहे. परंतु सदर काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं असल्यामुळे पहिलंच पाणी या ठिकाणी धरणामध्ये साचल्यानंतर या गेटमधून ते वाहताना दिसून येते. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा सिंचन विभागाकडे तक्रारी केल्या, परंतु अधिकारी याकडे बघायला तयार नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहे. तर या धरणावर केलेला खर्च हा पूर्णतः पाण्यात गेल्याची भावना या ठिकाणी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसोबत मातोश्रीवर घेतलेल्या स्नेहभोजनामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची भावना या बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे भाजपसोबत संबंध कसे असावेत यावरून शिवसेनेतच वैचारिक गोंधळ आहे की काय, शिवसेनेच्या लोकप्रियतेवर याचा परिणाम होऊ शकतो की काय, अशी भीतीही या बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती मिळते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं वांद्रे पूर्व येथील मातोश्री या निवासस्थानावर पक्षाचे मंत्री आणि प्रतोद यांची आमने-सामने बैठक पार पडली. सत्तेत सहभागी असतानाही कामे होत नसल्याबद्दल शिवसेना आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. उद्धव ठाकरेंपुढे प्रतोदांनी शिवसेना आमदारांच्या नाराजीचा पाढा वाचला आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीची भावनाही बोलून दाखवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यापुढे विभागीय प्रतोदांपुढे पक्षाचे आमदार आपली प्रलंबित कामे मांडतील असा तोडगा काढला. महावितरण कंपनीच्या वीज दर वाढीचा प्रस्ताव आता सर्वसामान्यांना चांगलाच भोवणार आहे. नुसतं उद्योजकांनाच नव्हे तर वीज घेणाऱ्याला प्रत्येकाला त्याचे दर जवळजवळ दुप्पट ते तिप्पट होणार आहे. त्यामुळे आज वीज नियामक आयोगाच्या समोर हरकतींची सुनावणी झाली. नाशिक विभागातल्या 5 जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी या ठिकाणी आपली मतं मांडली, आपल्या हरकती नोंदवल्या आणि तक्रारीही केल्या. एकूणच वीज मंडळाच्या कारभाराची लखतरं आज वेशीवर टांगण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा आणखी एक नमुना समोर आलाय. मीटर नसताना बिल पाठवण्याचा कारनामा महावितरणनं केलाय. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी चिखली परिसरातील शरीफुल चौधरी यांचा मीटर जळाला होता, तो बदलून मिळावा अशी मागणी त्यांनी महावितरणकडे केली. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मीटर तर बदलला नाही, पण चौधरी यांना बिल मात्र पाठवायला सुरुवात केली. या प्रकरणी संनियंत्रण समितीकडे चौधरी यांनी तक्रार केली. संनियंत्रण समितीनं याचा पाठपुरावा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. 11वीच्या ऑफलाईन प्रवेशावर बंदी आणल्याचे पडसाद आता उमटू लागलेत. एका बाजूला आमदारांकडून प्रवेशासाठी दबाव आणल्याची तक्रार प्राचार्य वर्गाकडून केली जाते, तर दुसऱ्या बाजूला ज्या कॉलेजांचा दर्जा चांगला नाहीये त्या कॉलेज घेतला नाहीये, तर तब्बल 768 कॉलेजेसमध्ये 50%हून कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. देशातील इतर शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांप्रमाणेच आता पुण्यातील FTI मध्ये देखील श्रेयांक आणि सेमिस्टर पद्धत सुरू करण्यात येणार आहे. या पद्धतीनुसार दर 6 महिन्यांनी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांबरोबरच दर 6 महिन्यांनी शिक्षकांचं देखील मूल्यमापन इथून पुढे करण्यात येणार असल्याचं फिल्म डिव्हिजनचे डीन अमित त्यागी यांनी सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्यामधील ट्विटर वॉर सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे. नसरुद्दीन शहा यांनी एका मुलाखतीदरम्यान ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या मते राजेश खन्ना हे निकृष्ट दर्जाचे अभिनेते होते. 70चा काळ हा टुक्कार सिनेमांचा काळ होता आणि राजेश खन्ना त्या टुक्कार सिनेमांचं प्रतिनिधित्व करायचे असंही नसरुद्दीन शहा यांनी म्हटलं होतं. त्यामुळे कुठे ना कुठे या वक्तव्याचा राग येऊन ट्विंकल खन्नाने नसरुद्दीन शहा यांना खरमरीत उत्तर दिलं होतं. तिने असं म्हटलं होतं की सर, जर तुम्ही मेलेल्या माणसाचा आदर करू शकत नसाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्यासारख्या संवेदनशील अभिनेत्याकडून असल्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. राजेश जे सुपरस्टार होते त्यांचा आदर प्रत्येकाने करायला हवा असं खरमरीत उत्तर ट्विंकलने नसरुद्दीन शहा यांना दिलं होतं. त्याचप्रमाणे ट्विंकलच्या या ट्विटला बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी संमती दर्शवत नसरुद्दीन शहा यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे नमतं घेत नसरुद्दीन शहा यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सगळ्यांची माफी मागत मला असं कुठलंही वक्तव्य करायचं नव्हतं, राजेश खन्नांबद्दल माझ्या मनात अतोनात आदर असल्याचं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे या निमित्ताने कुठे ना कुठे ट्विंकल खन्नाचा आक्रमकपणा पुण्यातील चाहत्यांना बघायला मिळाला असून
तिच्या या कणखरपणामुळेच नसिरुद्दीन शहांना नमतं घ्यावं लागली की काय असा सवाल बॉलिवूडमधून उपस्थित केला जातोय. सुपरस्टार रजनीकांतने आपणच बॉक्स ऑफिसचा बॉस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. रजनीकांतच्या कबाल या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली असून अवघ्या 2 दिवसांमध्ये 100 कोटींची कमाई केलेली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 55 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक अनोखा रेकॉर्ड रचला होता. या सिनेमाने भारतात 40 कोटींची तर मलेशिया आणि कॅनडामध्ये 12.93 कोटींची कमाई करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या सिनेमाने रिलीजच्या आधीच 260 कोटींची कमाई केली होती. ब्रँडिंग, मार्केटिंग आणि सॅटेलाईट राईट्स या सगळ्या गोष्टींमधून या सिनेमाने कमाई केली होती. त्यामुळे या सिनेमाने आतापर्यंत तब्बल 350 कोटी रुपयांची कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. त्यामुळे कुठे ना कुठे पुन्हा एकदा रजनीकांतच्या चाहत्यांनी त्याला एकदा डोक्यावर घेतलं असून रजनीकांतच खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसचा बॉस आहे हे सिद्ध झालेलं आहे. कुस्तीपटू नरसिंग यादवच्या डोपिंग प्रकरणी आता अधिकच रंगत निर्माण झालेली आहे. कारण नरसिंग यादवचा रूममेट संदीप यादव देखील डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेला आहे. विशेष म्हणजे दोघांच्याही डोपिंग टेस्टमध्ये सारखीच उत्तेजक द्रव्ये आढळलेली आहेत. यामुळे हे षडयंत्र असल्याच्या नरसिंग यादवच्या दाव्याला अधिकच बळ मिळालेलं आहे. संदीप यादवला जर ऑलिम्पिक खेळायचं नाही तर तो डोपिंग का करेल असा सवाल आता विचारला जात आहे. तर कुस्ती महासंघानं देखील नरसिंग यादवबाबत षडयंत्र झाल्याच्या त्याच्या दाव्याला पाठिंबा दिलेला आहे. तर दुसरीकडे क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे 120 नव्हे तर 119 खेळाडू सहभागी होतील असं म्हटलं आहे. आता नरसिंग यादवबाबत काय निकाल लागतो आणि नरसिंग यादवला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कुस्तीपटू नरसिंग यादवचं डोपिंग प्रकरण चांगलंच गाजतंय आणि नरसिंग यादवच्या या डोपिंग प्रकरणाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही लक्ष ठेवून आहेत. मोदींनी WFI अर्थातच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडून नरसिंग यादवचा अहवाल मागितलाय. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याचे आदेश रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाला दिलेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.